सकाळ स्वास्थ्यम 2023। उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल। व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव। या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या। सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा। दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे। निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या। सकाळ स्वास्थ्यम 2023। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट। गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने समलैंगिक जोडप्यांना विवाहाचा अधिकार नाकारला होता, पण आता आपल्या याच निकालाचा पुनर्विचार सुप्रीम कोर्ट करणार आहे। याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत। प्रेषितांवर टीका करणाऱ्या आणि सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना नेदरलँडचे फायरब्रँड खासदार गिर्ट विल्डर यांनी पाठिंबा दर्शवला होता। त्यांच्याबाबतही वेगळी बातमी ऐकणार आहोत। आज चर्चेतील बातमीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आता छगन भुजबळांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही घेरलंय। ते काय म्हणालेत हेही आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला चीनमधील एका महत्त्वाच्या बातमीने। कोरोना संकटातून नुकतेच बाहेर पडलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा महामारीचं संकट घोंगावतंय। चीनमधील शाळांमध्ये वेगाने हा आजार पसरतोय। शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय। हा एक प्रकारचा न्यूमोनिया असून मुलांना रुग्णालयात भरती करावं लागतंय, ज्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढलीय। चीनमधील परिस्थिती कोरोना महामारीसारखी होताना दिसतीये। रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या अचानक प्रचंड वाढलीय। 500 मैल उत्तर पूर्वेचं बीजिंग आणि लियाओनिंग येथील रुग्णालयात आजारी मुलांची संख्या झपाट्याने वाढतीये। त्यामुळे तेथील रुग्णालयातील संसाधनांवर ताण वाढतोय, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। काय आहेत लक्षणं? या आजाराने ग्रस्त मुलांच्या फुफ्फुसात सूज येणे, तीव्र ताप ही लक्षणं दिसून येतात। परंतु खोकला आणि फ्लू, RSV आणि श्वसनाच्या इतर आजारांशी संबंधित इतर लक्षणं आढळून आलेली नाहीत। जगभरात मानवी आणि प्राण्यांच्या आजारांवर लक्ष ठेवणाऱ्या ओपन ॲक्सेस सर्व्हेलन्स प्लॅटफॉर्म प्रोमेडनं चीनमध्ये पसरणाऱ्या या अनाकलनीय अशा न्यूमोनियाबाबत इशारा दिलाय। यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये ISIनं एका आजाराबाबत अलर्ट जारी केला होता। त्यानंतर SARS-CoV-2 च्या रूपात कोरोना महामारीनं थैमान घातलं होतं। समलैंगिक जोडप्यांबाबतची एक महत्त्वाची बातमी आपण आता ऐकणार आहोत। गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने समलैंगिक जोडप्यांना विवाहाचा अधिकार नाकारला होता, पण आता आपल्या ह्याच निकालाचा पुनर्विचार सुप्रीम कोर्ट करणार आहे। 28 नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी पार पडणार आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल झाली आहे। यावर ही सुनावणी होणार आहे। ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार आहे। रोहतगी यांनी या पुनर्विचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी व्हावी यासाठी आपली बाजू लावून धरली आहे। कोर्टाला म्हणाले की समलैंगिक जोडप्यांना विवाहाचा हक्क नाकारणं हा भेदभाव असल्याचं सर्व न्यायाधीशांनी मान्य केलंय। त्यामुळे यावर त्यांनी उपाय सुचवायला हवा, असं आम्ही याचिकेत म्हटलंय। हे प्रकरण 28 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध केलं जाणार आहे। समलैंगिक जोडप्यांना वैवाहिक समानतेचा अधिकार नाकारणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत। करुणा नुंडी आणि रुचिरा गोयल या वकिलांच्या माध्यमातून एक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यात कोर्टाने 17 ऑक्टोबर रोजी दिलेल्या बहुमताच्या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये विशेष विवाह कायदा 1954 SMA, विदेशी विवाह कायदा 1969 FMA, नागरिकत्व कायदा 1955, सामान्य कायदा आणि इतर विद्यमान कायदे या कायद्यांनुसार समलिंगी आणि समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या।
नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर यांच्याविषयी एक महत्वाची बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. प्रेषितांवर टीका करणाऱ्या आणि सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना नेदरलँडचे फायबर ब्रँड खासदार गिर्ट विल्डर यांनी पाठिंबा दर्शवला होता. गिर्ट विल्डर हे कट्टर उजव्या विचारसरणीचे मानले जातात. हेच विल्डर आता नेदरलँडचे पंतप्रधान होण्यासाठी सज्ज आहेत, कारण इथल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. गिर्ट विल्डर हे ज्या पक्षाचे नेते आहेत तो पक्ष PVV फ्रीडम पार्टी हा कट्टर उजव्या विचारसरणीचा आणि इस्लाम विरोधी मानला जातो. या पक्षाने नेदरलँडच्या संसदेत 35 जागा जिंकल्या आहेत. तसंच मतदानानंतरच्या चाचण्यांमध्ये देखील त्यांचाच पक्ष विजयी होत असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. तर डाव्या विचारसरणीची आघाडी 25 जागांवर पिछाडीवर आहे. तसंच मध्य उजवा पक्ष 24 जागांवर आहे. विल्डर्स यांची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जाते, कारण त्यांची केशरचना. दुसरीकडे स्थलांतरित आणि मुस्लिमांना त्यांचा मोठा विरोध आहे. मोरोक्कन लोकांना त्यांनी स्कम असं संबोधलं होतं. तसंच प्रेषित मोहम्मद यांच्या व्यंगचित्रांसाठी स्पर्धा आयोजित केल्याने त्यांना धमक्या देखील आल्या होत्या. आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी इस्लामिक शाळा, कुराण आणि मशिदींवर बंदी घालण्यात येईल असं म्हटलं होतं. तसंच सरकारी कार्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घालण्यात येईल असं त्यात म्हटलंय. नेदरलँडला युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचंय. यासाठी नेक्झिटवर बंधनकारक सार्वमत घेण्यात येईल असंही PVVच्या जाहीरनाम्यात म्हटलंय. हंगेरीचे राष्ट्रवादी पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी आधीच नेदरलँडला यासाठी पाठिंबा दिला असून त्यांची प्रशंसा देखील केली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती M. फातिमा बीवी यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं. त्यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत देशभरातील महिलांसाठी आदर्श घालून दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रावरही आपली छाप सोडली. केरळमधील पंडालम येथील असलेल्या न्यायमूर्ती बीवी यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि 14 नोव्हेंबर 1950 रोजी वकील म्हणून काम सुरू केलं. त्यांनी 1950 मध्ये केरळच्या न्यायपालिकेत आपली कारकीर्द सुरू केली. यानंतर 1983 मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या. कोका कोला इंडियानं त्यांच्या ड्रिंक्स पोर्टफोलिओमध्ये आणखी एका पेयाचा समावेश केलाय. यामध्ये कंपनीने चहाचा समावेश केलाय. कंपनीने ऑनेस्ट टी या नावाने एक उत्पादन लॉन्च केलंय. हा ब्रँड कोका कोला कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑनेस्टच्या मालकीचा आहे. हा एक प्रकारचा सेंद्रिय चहा असेल. यासाठी कंपनीने कोलकाता येथील एका कंपनीशी करार करून हे हर्बल चहाचे उत्पादन बाजारात आणलंय. साऊथचा प्रसिद्ध सुपरस्टार सूर्या सध्या त्याच्या आगामी सिनेमा कांगुआ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र आता सूर्याबाबत एक बातमी समोर आली आहे. त्याच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सूर्याचा अपघात झालाय. त्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर सूर्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चेन्नईत कांगुआ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. ICCने काही दिवसांपूर्वी काही नियम तयार केले होते, ज्यामध्ये गोलंदाजांकडून होणारी दिरंगाई कमी करण्यासाठी खास नियमांची तरतूद केली गेली. त्यानंतर ICCने महिला क्रिकेटशी निगडीत एक महत्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे तृतीयपंथी खेळाडूंवर बंदी घालण्याचा. ICCने हे नियम जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी एकमेव ट्रान्सजेंडर खेळाडू डॅनियल मॅकेगहीने निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्ती घेताना मॅकेगहीने सांगितलं की ICCच्या निर्णयानंतर मला जड अंतःकरणाने सांगायचंय, माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपलीये. ती जशी लवकर सुरू झाली तितक्या लवकर संपली पाहिजे. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा इथं सभा पार पडली आहे. या सभेत त्यांनी पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट केलंय. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांना मराठ्यांविरोधात बोलणं टाळण्याबाबत तंबी द्यावी, अन्यथा सरकारला जड जाईल असा इशारा देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इशारा दिलाय. आरक्षणाची लढाई आपल्याला अशीच लावून धरायची आहे.
24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. 70 वर्ष मराठा नोंदी लपवून ठेवल्या गेल्या. आता नोंदी सापडल्या, मग इतकी वर्ष आरक्षण का दिलं नाही, असा सवाल यावेळी जरांगे यांनी केलाय. आतापर्यंत आरक्षणाच्या लढाईत विजय जवळ आला की राजकीय नेते षडयंत्र करून ती लढाई यशस्वी होऊ देत नव्हते. पण आता आगामी हिवाळी अधिवेशन कालावधी वाढवण्यात आलाय. बहुतेक मराठ्यांच्या आरक्षणासाठी तारीख वाढवली असेल. विजयाचा क्षण जवळ आलाय, गाफील राहू नका. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. ही लढाई गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे, असंही जरांगे यावेळी म्हणाले. मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की भुजबळ यांना शांत बसवावं. त्यांनी बोलायचं बंद करावं. आम्हीही बोलणार नाही. अजितदादांनी यामध्ये लक्ष घालावं. माझ्या जातीच्या पोरांना त्रास व्हायला लागलाय. आम्ही आता सज्ज झालोय. तुम्ही याला रोखा, नुसती तंबी देऊ नका. एका बाजूने तुम्ही म्हणता आम्ही तंबी दिली आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा सुरू होणार. याचा अर्थ याला तुमचंच पाठबळ आहे, नाहीतर हे सगळं सरकारला जड जाऊ शकतं. अशा शब्दात यावेळी जरांगेंनी अजित पवारांनाही घेरलंय. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.